मणक्याच्या तीव्र त्रासातून कोल्हापूरच्या महिलेची मुक्तता। किर्लोस्करवाडीत डॉक्टर खंबाळकरांनी केली यशस्वी मोफत शस्त्रक्रिया। गेली 2 वर्ष असहाय्य वेदनांमुळे चालणे आणि उठणे बसणेही कठीण झालेल्या कोल्हापूरच्या महिला रुग्ण अर्चना माने वय 45 यांना किर्लोस्करवाडी सावंतपूर वसाहतीतील खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे। सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर शौर्यशील खंबाळकर यांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या महिला रुग्ण आता पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर आनंदाने चालत फिरत आहेत। कारण मला असं वाटत नव्हतं की मी बरी होईल, पण मला इथं आल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर असं वाटलं की मी पूर्ण बरी झालेले। विशेष म्हणजे हा सर्व खर्चिक उपचार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आला। कोल्हापूरच्या अर्चना माने या गेल्या 2 वर्षापासून कमरेपासून ते डाव्या पायापर्यंत होणाऱ्या तीव्र आणि असहाय्य वेदनांनी त्रस्त होत्या। या त्रासामुळे त्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते। आजारातून बरे होण्यासाठी त्यांनी बरेच दवाखाने फिरून उपचार घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठेही फरक पडला नाही। शेवटी त्यांनी MRI केला असता मणक्याची गादी सरकली असून त्यामुळे नसांवर मोठा दबाव निर्माण झाल्याचे समोर आले। नसा दबल्या गेल्यामुळेच त्यांच्या पायाला तीव्र वेदना होत होत्या आणि त्यांना चालणेही अशक्य झाले होते। अनेक ठिकाणी उपचार करूनही आराम न मिळाल्याने निराश झालेल्या माने कुटुंबाने किर्लोस्करवाडी येथील खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठले। येथील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर शौर्यशील खंबाळकर यांनी रुग्णाची तपासणी करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धीर दिला आणि शस्त्रक्रिया करून हा त्रास पूर्णपणे बरा करण्याचा विश्वास दिला। डॉक्टर खंबाळकर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने अत्यंत कौशल्याने ही क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी ठरली असून 2 वर्ष यातना भोगणाऱ्या अर्चना माने आता कोणत्याही वेदनेशिवाय अगदी सहजपणे चालत फिरत आहेत। मणक्याची आणि नसेची ही शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात अत्यंत खर्चिक असते, मात्र खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे सर्व उपचार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत अंतर्गत करण्यात आल्याने माने कुटुंबाला 1 रुपयाचाही खर्च करावा लागला नाही। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे या यशस्वी उपचाराने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। 2 वर्षापासून म्हणजे मणक्याचा त्रास होता, म्हणजे कमरेपासून पूर्ण पाय दुखत होता। पण बरेच दवाखाने केले, डॉक्टर केले, पण प्रत्येक डॉक्टरांचे म्हणजे काही लोकांनी मला सांगितलं होतं की ऑपरेशन करू नका, ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे चालता येणार नाही किंवा कायम तुम्ही अंथरुणावर झोपून राहणार, पडून राहणार, असं म्हणजे भीती घातली होती। त्या भीतीनं मी ऑपरेशन करत नव्हते, पण मला म्हणजे माझ्या पाहुण्यांनी सुचवलं, ह्या डॉक्टरांचं, खंबाळकर डॉक्टरांचं सुचवलं की पोलीसमध्ये वाडीमध्ये असं डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आपण एकदा दाखवूया। मग त्यांच्याकडे आले 1 दिवस दाखवायला, त्यांचा सल्ला घेतला। त्यांच्या बोलण्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स वाटला की मला ऑपरेशन करणं म्हणजे एक असं चांगलं वाटलं। म्हणून मी निर्णय घेतला की इथं येऊन ऑपरेशन करायचं। ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी चालायला लागले आणि आता एकदम म्हणजे असं छान वाटतं की दुखणं कमी झालं आहे, पूर्ण चालता पण येते, बसायला उठायला काही प्रॉब्लेम होत नाही, पण आहे व्यवस्थित झाले, छान झाले ऑपरेशन आणि चांगलं आहे। योजनेत बसल्यामुळं तर सगळं मोफत झालेलं आहे आणि डॉक्टर पण छान आहेत आणि इथला स्टाफ पण छान आहे। काय सांगाल डॉक्टरांविषयी, कसं धन्यवाद? हां, डॉक्टरांविषयी कसं धन्यवाद म्हणाल? डॉक्टरांचे तर खूप धन्यवाद, कारण मला असं वाटत नव्हतं की मी बरी होईल, पण मला इथं आल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर असं वाटलं की मी पूर्ण बरी झालेले। डॉक्टर शौर्यशील खंबाळकर, MBBS MS ऑर्थोपेडिक। मणका व मणक्याचे विकार, त्याच्यामध्ये पेशंटला त्रास काय होतो, वेदना काय होतात, हे डॉक्टरांना व पेशंटला समजतं। मणक्यामध्ये त्रास काय होतो की पेशंटला मणक्यातून दोन्ही पायाला रग लागणं, मुंग्या येणं, चपके मारणं, थोडं चाललं की बसावंसं वाटणं, ह्या जर सगळ्या त्रासांमध्ये मणक्यामधली गादी सरकलेली असू शकते, मणक्यामध्ये काहीतरी विकार असू शकतात, त्याच्यामुळं हा त्रास होतो। त्याच्यामध्ये नक्की नेमकं काय होतं हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे। हे 2 मणके आहेत, हा मणका ह्या 2 मणक्यांमध्ये एक गादी असते। ही मणक्यातली गादी वयोमानानुसार किंवा वाकून काम केल्याने, वजन उचलल्याने,
पटकन काहीतरी वजन उचलल्याने ही मणक्यातली गादी अशी सरकते व बाहेर येते. मणक्यातली गादी सरकल्यामुळं जी नस बाहेर पडत असते त्या नसवरती थोडासा दबाव येतो. म्हणून पेशंटला मणक्यातून पूर्ण पायाला रग लागणं, मुंग्या येणं, चपके मारणं हे चालू राहतं. 90% पेशंटला मणक्याचे ऑपरेशन लागत नाही. 10% अगदी किंवा 5% अगदी लोकांना मणक्याचे ऑपरेशन लागतं. म्हणून आपण पहिल्यांदा गोळ्या औषध देऊन वजन, शेक, फिजिओथेरपी ह्या गोष्टींनी पहिल्यांदा आराम पडतोय का बघतो. सपोज पेशंटला 5 महिने झालं, 6 महिने झालं, 1 वर्ष झालं त्रास होतोय, तरीही वेदना कमी होत नाहीत, तर त्या पेशंटला आपण MRIनुसार किती गादी सरकलेली आहे, किती नाही सरकलेली आहे, त्याप्रमाणे आपण मणक्याचे ऑपरेशन करतो. त्यामध्ये मणक्याचे ऑपरेशन महात्मा फुले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये फ्रीमध्ये होतं. पेशंट वेदनाविरहित राहणं, पेशंट चालणं फिरणं हा एकच उद्देश घेऊन आपण चालू शकतो, फिरू शकतो.